नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. पूनम साळुंखे आध्यात्मिक या चॅनेलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाऊ बहिणीच्या अथांग प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन. यावर्षी रक्षाबंधनाच्या तारखेबद्दल आणि मुहूर्ताबद्दल लोकांच्या मनात खूप शंका आहेत. रक्षाबंधन 17 ऑगस्टला आहे की 18 ऑगस्टला? भद्रा काळ कधी आहे आणि राखी बांधण्याची सर्वात शुभ वेळ कोणती? या सर्व प्रश्नांची शास्त्रानुसार माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तिथी आणि तारीख याविषयी माहिती जाणूया. पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 पर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार उदय तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनाचा सण शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल. भद्रा काळ आणि सावधगिरी. भक्तांनो, हिंदू धर्मात भद्रा काळात राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार शूर्पणखेने तिचा भाऊ रावण याला भद्रा काळात राखी बांधली होती. त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुळाचा विनाश झाला. त्यामुळे भद्रा काळात राखी बांधू नये. यावर्षी भद्रा काळ 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होईल आणि त्याच रात्री 9:32 संपेल. म्हणजेच 28 रोजी सूर्योदयाच्या वेळी कोणताही भद्रा काळ असणार नाही. ही सर्व बहिणींसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. आता जाणून घेऊयात राखी बांधण्याची सर्वात उत्तम आणि शुभ वेळ कोणती आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी पौर्णिमा तिथी संपेपर्यंत म्हणजेच सकाळी 5:50 ते सकाळी 9:48 पर्यंत आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. या 3 तासाच्या काळात बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र रक्षासूत्र बांधू शकतात. तर भक्तांनो, 28 ऑगस्टला सकाळी शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधा आणि त्याचे औक्षण करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.